ठिकाणी आम्हाला एक मोबाईलचा पडला आहे. कोणाचा पडला असेल तर आमच्या दोन आले अनेक प्रामाणिक कलावंत असतील, प्रेक्षक असतील या ठिकाणी असतात. अगदी प्रामाणिकपणे ती वस्तू मात्र इथे घेऊन असतात. हे चावक्या हे कुणाल आडच्या लाईन वर जायचं आईला चावक्या तिथं उभा राहते तू त्या तिकडे तुला नाही राहू तर राहा ना तिथे. किती जण आहेत तिथे राहा कोपऱ्यावर उभा राहा. इतना झंडा तुला देणार आहे तसं नाही देणार इथनं तुला आरती आर्थिक बघते तो आला ना शेवटी. हा बघ याला पाठवलेला मी तिथं तर आला पळून परत. लक्ष नाही तुझं आर्थिक यायला असं काय बघितलं तेव्हा दिसला. आता बघतो तर काय बघ लाईनीच्या एकदम जवळ येतात. आप्पाने पण राहाय लोकांना बोलत त्याला आता घेते त्याला घे तिकडे लाईन म्हणून त्याला त्याचं नाव सांग. भावेश हे पाहुणं कुठलं प्रमुख पाहुणं. अरे हे प्रमुख पाहुणं कुठलं बस स्टँड आहे. त्यांना खुर्चीवर घ्या रे प्रमुख पाहुण्याला खाली बसवला. सरकार आला का नाही. भावेश जेवण केलं तर तू हे भावेश हा बोल सरकार आला का. लाईव्ह का नाही ठेवले काय नाही लाईव्ह नाही पब्लिक इकडे या पाहिजे का नाही तिकडची. तू ना तिथं कुत्रा ना मग वालवर कोणच नाही रे तिथं खरं. दोन्ही साईडचं करायचं. या ठिकाणी आपण चालू सामना पाहतोय मैदान क्रमांक 2 साठी. आपण समोरचे तिकडे जे आहेत ना प्लीज जे गेट मध्ये जे उभे आहेत त्यांनी प्लीज खाली बसून घ्या. मागच्या सुद्धा बसून घेऊया. खूप जागा आहे इकडे आजूबाजूला खूप जागा आहे. आकाश पाटील जरा त्यांना बाजूला करा. चालू सामना आपण पाहतोय पनवेल वर्सेस ऋतिक पेठ. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक पेठ. त्या ठिकाणी प्रियांका शिंदे अर्थात चढाईसाठी आपण पाहतोय. खरं तर दोनही संघ हे रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहेत. दोन्ही संघाकडे चांगले आणि पुढे खेळाडू आपण पाहतोय. जो ऋतिक पेठ हा सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्याला सिद्धिविनायक नांदगाव या संघाला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये या ठिकाणी प्रवेश करता आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आता सेमीफायनलमध्ये क्वार्टर फायनलमध्ये कर्नाला स्पोर्ट्स पनवेल या संघाबरोबर खेळावं लागतं. आता मात्र 45 अर्थात प्रियांका शिंदे देखील चढाई आपण या ठिकाणी पाहिली आणि खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन या दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. जो संघ क्वार्टर फायनलचा सामना आहे जो संघ विजय होणार तो या स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ असेल. कारण 16 संघांची ही कबड्डी स्पर्धा आहे आणि 16 संघांमध्ये पुरुष फेरीमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच क्वार्टर फायनल त्या ठिकाणी सुरू आहे. जो संघ विजयास पात्र होणार तो आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ असेल. तुम्हाला निश्चित बबन माळी विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. बबन माळी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे.
हो आज तिकड होता उद्या घोडा आहे बोनस काहीतरी पूर्ण आतमध्ये होता सामना त्या ठिकाणी आपण पाहतो मैदान क्रमांक 2 वरचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना पनवेल वर्सेस प्रतीक्षा पेठ वर्सेस पनवेल असे या ठिकाणी सामना मात्र सुरू आहे. जर या कबड्डीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे अलिबाग असेल, भेड असेल, पनवेल असेल, रोहा असेल, श्रीवर्धन असेल अशा विविध तालुक्यातून या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत आणि मुरुड तालुक्यामध्ये या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा मात्र आपण संपन्न होत असताना पाहतोय. खऱ्या अर्थानं महिला कबड्डीला प्राधान्य देणारे हे मंडळ आहे श्री गणेश क्रीडा मंडळ आधार. श्री गणेश क्रीडा मंडळाबरोबर महिला मंडळ याचा देखील एक मोठा सपोर्ट नेहमीच या कबड्डी स्पर्धेसाठी लावत असतो आणि या ठिकाणी विनंती असेल अजून कोणी जेवायचं राहिलं असेल महिला कबड्डी खेळाडू जर कोणी जेवायचं राहिलं असेल तर आपण प्लीज जेवणाकडे त्या ठिकाणी कारण जेवण अंतिम टप्प्यामध्ये आहे लक्षात घ्या. तदनंतर मात्र जेवण बंद करण्यात येईल. आपण त्याला जेवणाकडेच कारण खेळाबरोबर या ठिकाणी जेवणाची देखील प्रामुख्याने व्यवस्था या आमच्या ग्रामस्थानं या ठिकाणी केलेली आहे. सगळी व्यवस्था चोख आहे कारण हां जे संघ आले असतील त्यांनी आपण जेवून घ्यायचं आहे. अगदी लहान पोरांपासून मोठा सपोर्ट या कबड्डी स्पर्धेसाठी मिळतोय. म्हणजे आजच ही अनेक वर्ष ही कबड्डीची परंपरा असणारं हे गाव आहे.